साईज आहे हा. ओके, ही इमेज आहे, ही काढायची. कालच्या सारखंच मी काय सांगितलं, हा सर्कल आणि याच्यात पूर्ण सर्कल दिसतोय म्हणजे हा वेगळा आहे, आणि हे जे साईडचे जे काही कान आहेत हे वेगळे वेगळे टाकलेले आहेत त्यांनी. ओके, इकडे 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 4 हे वेगळे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हा मधला सर्कलचं काढून घ्यायचंय. सर्कलचं काय, डायमीटर 55, डायमीटर 90. ओके, डायमीटर 55, डायमीटर 90. कटिया स्टार्ट. मेकॅनिकल डिझाईन, पार्ट डिझाईन, पार्ट 1. स्केचर वरती कुठलाही एक प्लेन सिलेक्ट केला. फर्स्ट डायमीटर, सेकंड. फर्स्ट डायमीटर काय, 55, 90. ओके, एक्सट्रूड पॅड 20 mm. ओके, यामध्ये आता एक काय इथे तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये, तर इथं 20 mm केल्याच्या नंतर हा 8 mm चा होल आहे, हा थ्रू आउट आहे. 1 2 3 4 5 6 होल आहेत हे 8 mm चे. ओके, ठीक आहे. आता तो होल काढण्यासाठी स्केचर ऍक्सिस असा सिलेक्ट केला आपण. ओके, हा 20 mm थिकनेस आहे, याच्या सेंटरला द्यायचंय सर्कल. सेंटरला द्यायचंय म्हणजे याचं डिस्टन्स यापासून 10 mm वरती असणार आहे. ओके, डायमीटर याचा 8 mm चा. ओके, त्याच्यातनं आपण बाहेर पडलो. हे तुमचं पॉकेट कमांडने, पॉकेट किती याच्यापर्यंत घ्यायचं, हा पूर्ण क्रॉस झाला पाहिजे त्याला. ओके, क्रॉस केला. रिव्ह्यू. ओके, आता हा जो आहे हा सर्क्युलर पॅटर्न मध्ये. सर्क्युलर पॅटर्न किती इन्स्टंट आहेत, 6 इन्स्टंट आहेत. 6 म्हटल्यावरती किती, तर परत एकदा एक, हा एक पकडला, 1 2 3 4 5 6 म्हणल्यावरती 360 ला, तर तो जातो 60 डिग्रीला एक. ओके, रेफरन्स एलिमेंट आहे आपल्याला हा, आणि ऑब्जेक्ट कुठला आहे जो आपल्याला पॅटर्न करायचा आहे, तो आहे पॅटर्न करायचा आहे तो पॉकेट. प्रिव्ह्यू. ओके, इथपर्यंत आलं लक्षात, एकदम सिंपल होता आतापर्यंत. आता आपल्याला काय करायचंय, हा जो पोर्शन आहे हा पूर्ण तयार करून घ्यायचा आहे. ओके, या पोर्शन साठी परत स्केचर, सेम प्लेन सिलेक्ट करायचं. ओके, बट आपल्याला याच्या वरती तो ड्रॉ करायचा आहे, इथं तो पोर्शन. ओके, हा पोर्शन ड्रॉ करण्यासाठी बेसिक काय इथे दिलेलं, तर हा 30 डिग्रीचा अँगल. पहिला रेफरन्स लाईन तयार करायची आहे. एकतर तुम्ही डायरेक्ट ऍक्सिस ड्रॉ करू शकता असा, हे करून. नसेल तर मी काल सांगितलेली मेथड, लाईन ड्रॉ केली, इकडे हे केलं, या लाईन वरती क्लिक करून त्याला रेफरन्स मध्ये कन्वर्ट केलं तरी चालतंय. ओके, रेफरन्स लाईन म्हणायचं याला, किंवा ऍक्सिस, दोन्हीपैकी तुम्ही कुठली पण एक मेथड वापरू शकता. आपण आता ऍक्सिसची मेथड वापरली. ठीक आहे. हा, याच्यानंतर याचा जो काय पॉइंट आहे हा 60 वरती आहे, 60 mm वरती सेंटर. ठीक आहे, पहिला आपण एक सर्कल काढून घेऊ इथे. बोला, काय प्रॉब्लेम आहे, चालू ठेवतो मी. ओके, हा किती mm वरती आहे, 60 mm वरती आहे असा पार्ट. डायमेन्शन, हा पॉइंट या पॉइंट पासून किती, 60 mm. मी पॉइंट सिलेक्ट केलाय. मी जर का ऍक्सिस सिलेक्ट जर केला, जर का असं त्याने हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल डायमेन्शन घेतलं असतं, म्हणून मी ओरिजिनचा पॉइंट सिलेक्ट केला इथं सिलेक्ट करताना, ते चुकायचं नाहीये. 60. त्यानंतर आतला जो काय वरचा रेडियस 18चा आहे, 18 रेडियस आहे, आतला 20चा डायमीटर आहे. 18 म्हणजे हा किती झाला, 36.
ओके, हा 20 चा डायमीटर आहे, 20. ओके, हा सेम रिफ्लेक्शन इकडे पण आहे. मग मी काय करतो, हा सिलेक्ट करतो पूर्ण, बाहेर पडावं लागलं आपल्याला. फर्स्ट, सेकंड, मिरर याच्या भोवती. ओके, मिरर कमांड वापरली 2D मध्ये. काल जी बघितली होती आपण 2D मध्ये मिरर कमांड वापरली, तर मी 2D मध्ये वापरली. ओके, त्यानंतर हा जो काय आहे हा 17चा आर आहे, म्हणजे 34चा डायमीटर आहे. सर्कल या सेंटर लाईन वरती पाहिजे तो. त्याचं डायमीटर 17 दुनी 34. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय महत्वाचं याच्यात, की याला हा टँजन्सी पाहिजे. हा सर्कल सिलेक्ट केला, हा सर्कल सिलेक्ट केला, याच्यात गेलो आपण कन्स्ट्रेंट टँजन्सी, हा वरती जातोय. ओके, मग आपल्याला याला कॅन्सल करावं लागेल. पहिलं आपल्याला काय याला पूर्ण कन्स्ट्रेंट, तर हा किती डिग्री आहे, 30 डिग्री. ओके, आता तो वर नाही जाणार. आता तुम्ही हे केलं, कंट्रोल दाबून धरलेलं आहे, हा सर्कल इथे येऊन काय टँजन्सी. ओके, सिमिलरली हा सर्कल काय टँजन्सी. ठीक आहे, आता टँजन्सी दिल्यानंतर आपल्याला इथं ट्रिम करायला ऑप्शन आहे. ट्रिम वरती डबल क्लिक करा. हा पॉइंट आपल्याला नकोय, हा पॉइंट नकोय. ओके, ठीक आहे. हा पॉइंट जर काढला तर हा पॉइंट, तर त्याला इथे एक ऍक्सिस काढूयात. या पॉइंट पासून या पॉइंटला जोडणार ट्रिम कमांड, हा पॉइंट नकोय. ओके, इथपर्यंत आलं. हे जे काय आहे 14चा रेडियस, तो आपण नंतर न देऊयात. ओके, हा झाला, हा झाला, हा झाला, परफेक्ट तो झालेला आहे. आता मला फक्त हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे ते, त्याशिवाय ते पॅड होणार नाही. मी काय करतो, सिंपल एका लाईन मी ते 2 पॉइंट फक्त जोडून घेतो. ओके, आउट बाहेर पडलं याच्यातनं. पॅड आपल्याला 20 mm च्या ऐवजी मी 18 mm चं केलं. ओके, तयार झालं हे पॅड. हे तयार झाल्याच्या नंतर मला एज फिलेट मध्ये जायचंय. एज फिलेट, हा पॉइंट आणि दुसरा हा पॉइंट. कितीचा आहे तो, 14. 14 प्रिव्ह्यू. ओके, झाला. आता हा पूर्ण पार्ट इकडे रिफ्लेक्टेड आहे. ओके, हा 100% पार्ट खालच्या साईडला रिफ्लेक्टेड केलेला आहे. आता यात आणखीन एक झालेलं आहे आपल्याला, की हे जे काय आहे याच्यावरती हा सर्कल, हा जो काही होल मारलेला आहे, हा याला कटच करत नाही ह्या पार्टला. म्हणजे तो पार्ट खाली आहे आणि त्याच्यावरती तो होल आहे. म्हणजे हा जो काय होल मारलेला आहे ना 8 mm चा, तो याला कट करत नाही. याचा अर्थ हा होल वेगळा आहे त्याच्यापासून. मग एकतर हा वरती आहे, आपण काय केलंय सेंटरला मारलेला आहे, तो सेंटरला नसून वरती आहे. आता मी तो तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. ओके, हा 18 mm च्या ऐवजी आपण 2 mm कमी करण्यापेक्षा हा 10 mm च घेतो. ओके, अपडेट. ठीक आहे, म्हणजे ते लक्षात येईल. हा, ओके, आता हा जो होल होता ना, त्या होलला आपण परत रिकन्स्ट्रक्ट करावं लागेल आपल्याला. हा इथनं हा 8 mm चा आहे, म्हणजे हा सेंटर याच्यावरती पाहिजे फक्त. हा 10 mm च्या ऐवजी 20 mm चा आहे, तेव्हा ते कट झालेलं दिसेल. कारण की तसं जर का नसतं तर मग तो ओके, कारण का ही लाईन डॉटेड काय लाईन आहे, त्या लाईन डॉटेड नाहीये. डॉटेड नाहीये म्हणजे काय होतं, लाईन डॉटेड नाहीये म्हणजे ह्या वर दिसतात आहे टॉप व्ह्यू मध्ये पूर्ण स्पष्ट.
याचा अर्थ हे मधलं नाहीये, असं कट गेलेलं आहे, फक्त तो डायमीटर दिलेला आहे त्यांनी. ओके. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला 100% रिफ्लेक्ट करायचा आहे आता खालच्या साईड, हा पार्ट पूर्ण. मग परत 3D मधला मिरर कमांड वापरण्याच्या अगोदर आपल्याला हा पॅड, ओके, एज फिलेट मिरर केला, ओके. पॅड सिलेक्ट केला, मिरर म्हटलं, ओके. हा मिरर घेऊ, कारण तो एज फिलेट येत नाही, मग मी परत इथे एज फिलेट करतो. एज फिलेट कुठली एज आहे, ही एक एज आहे, आणि सेकंडरी ही एक एज आहे 14 ची, प्रिव्ह्यू, ओके झालं. असा हा पार्ट आहे पूर्ण. अपडेट करून ठेवू. हा पार्ट पूर्ण असा तयार होतोय.